बघा आता आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे, युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड. कोणती मेथड सांगितलेली आहे, न्यूटन रॅप्सन मेथड. ठीक आहे. फाइंड द रूट ऑफ इक्वेशन दिलेलं आहे x⁻³ - x-1 इज इक्वल्स टू 0 टेकिंग इनिशियल रूट 1. x0 दिलेलं आहे बघा. परफॉर्म 2 इटरेशन ओनली. ठीक आहे. आता इथे तुम्हाला इंटरव्हल वगैरे बघायची गरज नाही, इंटरव्हल डायरेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे. मग इथं बघा सोल्युशन. इथं लिहायचं लेट्स f of x इज इक्वल्स टू x⁻³ - x-1. मग बघा आता आपण काय जे इक्वेशन होतं त्याला फंक्शन म्हणून कन्सिडर केलं. ठीक आहे. मग आपल्याला बघा इथं इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन किंवा इनिशियल रूट दिलेलं आहे. मग इथं लिहायचं इनिशियल रूट x0 इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. मग इथं बघा आता सगळ्यात पहिले फंक्शन काय आहे, f of x इज इक्वल्स टू x⁻³ - x-1 आहे. ठीक आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या f' ऑफ x, कारण की न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये आपल्याला f' ऑफ x पण लागतो. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा. आता x⁻³ चा काय येणार 3 × x⁻³ - 1 म्हणजेच 2 येणार, आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे, आणि 0 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट येणार आहे. ठीक आहे. मग आपण आता हे लिहिलं आहे. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला जर इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पुट करावं लागेल. मग इथं पुट करायचं, पुट x0 इज इक्वल्स टू 1. मग f ऑफ x0 इज इक्वल्स टू काय येणार 1⁻³ - 1 - 1. ठीक आहे. म्हणजे किती येणार -1 येणार. आणि f' ऑफ x0 म्हणजे f' ऑफ x इक्वेशन काय आलेलं आहे 3 × x⁻² म्हणजेच 3 × 1⁻² - 1 म्हणजेच किती येणार 3 - 1 इज इक्वल्स टू 2 येणार. ठीक आहे. मग आता घ्यायचं फर्स्ट इटरेशन. मग इथं लिहायचं बाय युझिंग न्यूटन रॅप्सन मेथड. ठीक आहे. मग न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला काय आहे बघा. न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला आहे x × n+1 इज इक्वल्स टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f ऑफ बघा f थोडासा मी वेगळा काढतो. ठीक आहे. f ऑफ f' ऑफ xn. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, या फॉर्म्युला यूज करायचं. मग इथं लिहायचं इटरेशन फर्स्ट. इथं काय लिहायचं इटरेशन फर्स्ट. बघा इथं लिहायचं इटरेशन फर्स्ट. मग इटरेशन फर्स्ट काय आहे बघा. आता इटरेशन फर्स्टमध्ये पुट n इज इक्वल्स टू 0. काय पुट करायचं n इक्वल्स टू 0 पुट करायचं. मग इथं लिहायचं पुट n इज इक्वल्स टू 0. मग n इक्वल्स टू जर 0 पुट केलं तर इथं काय फॉर्म्युला होणार n+1 म्हणजे काय 0 + 1 म्हणजे x1 इज इक्वल्स टू. मग आता इथं यांच्या जागेवरती 0 x0 मायनस f ऑफ x0 अपॉन f' ऑफ. ठीक आहे. f थोडासा मी x0 अपॉन f' ऑफ x0. ठीक आहे. मग इथं आपल्याला बघा x0 किती दिलेला होता स्टार्टिंगला 1 दिलेला होता, आणि f ऑफ x0 किती आला आहे आपला f ऑफ x0 इज इक्वल्स टू किती आलं होतं बघा. f ऑफ x0 आलेला होता -1, तो किती आला आहे -1. आणि f' ऑफ x0 किती आला होता 2 आलेला होता. ठीक आहे.
आता हे आपण इनिशियली फाइंड आउट केलं तर म्हणून डायरेक्ट घेतलेलं आहे, पण तुम्हाला जर नाही का नेक्स्ट इटरेशनमध्ये फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, मग इथे या फॉर्म्युल्यात पुट करायचं. मग इथे येणार x1 इज इक्वल्स टू आता 1 मायनस ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ x0 मायनस 1 अपॉन 2. हे मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. म्हणजेच x1 इज इक्वल्स टू 1 प्लस 1 अपॉन 2. म्हणजेच x1 इज इक्वल्स टू काय येणार 3/2 आणि x1 इज इक्वल्स टू काय येणार 1.5 येणार. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्याला x1ची व्हॅल्यू आली 1.5. मग आत्ताचं सेम इटरेशन सेकंड करायचं. मग इटरेशन सेकंड काय आहे, मग इथं लिहायचं इटरेशन सेकंड. मग बघा इटरेशन सेकंड फाइंड आउट करायच्या आधी मी इथं लिहायचं पुट x1 इज इक्वल्स टू 1.5. मग इथे येणार एफ ऑफ 1.5. मग एफ ऑफ 1.5 इज इक्वल्स टू काय येणार बघा एफ ऑफ 1.5 इज इक्वल्स टू 1.5चा स्क्वेअर मायनस आपलं इक्वेशन काय होतं x3 मायनस बघा x3 इथं 2 नाही. ठीक आहे, x3 मायनस 1.5 मायनस 1. मग इथं काय येणार बघा कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल. मग 1.5 रेज टू 3 1.5 रेज टू 3 मायनस 1.5 मायनस 1. मग त्याचं येतं बघा 0.875. म्हणजेच एफ ऑफ 1.5 किती आलं 0.875. त्याच्यानंतर ना आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं एफ डॅश ऑफ 1.5. मग एफ डॅश ऑफ 1.5 काय येणार आहे 3 इंटू 1.5चा स्क्वेअर मायनस 1 येणार. ठीक आहे, 1.5 रेज टू 2 इंटू 3 मायनस 1. तो येणार आहे 5.75. ठीक आहे, 5.75. मग आता घ्यायचं इटरेशन थर्ड, इथं लिहायचं इटरेशन सेकंड. सॉरी, इटरेशन सेकंड. ठीक आहे, मग इटरेशन सेकंड बघा आता इटरेशन सेकंडमध्ये पुट काय पुट करायचं n इज इक्वल्स टू 1. मग n इज इक्वल्स टू जर 1 पुट केलं तर फॉर्म्युला काय होणार मग बघा फॉर्म्युला येणार x इंटू x. बघा आता x इथं काय होतं xn प्लस 1 म्हणजे x1 प्लस 1 व x1 प्लस 1 काय होणार 2 होणार. त्याच्यानंतर ना x1 मायनस एफ ऑफ x1 अपॉन एफ डॅश ऑफ x1. मग बघा आता आपण आत्ताच फाइंड आउट केले एफ ऑफ x1 आणि एफ डॅश ऑफ x1. मग बघा इथं काय येणार x2 इज इक्वल्स टू x1 किती आहे 1.5 मायनस ब्रॅकेटमध्ये इथं काय येणार 0.875 अपॉन 5.75. ठीक आहे, मग आता याचं कॅल्क्युलेशन करायचं 0.875 डिवाइड बाय 5.75. ठीक आहे, आणि त्याला काय करायचं 1.5 मधून मायनस करायचं मायनस 1.5 मायनस आन्सर. मग ते येणार आहे x2 इज इक्वल्स टू 1.3478. ठीक आहे, 4 डिजिटपर्यंत लिहिलं मी. मग बघा आपल्याला x2 इज इक्वल्स टू किती भेटलं 1.3478. ठीक आहे, मग बघा आपण इथं 2 इटरेशन परफॉर्म केले. आता आपल्याला इथं लिहायचं x2 इज इक्वल्स टू 1.3478 is root of given equation up to
टू इटरेशन ठीक आहे. हे असं स्टेटमेंट लिहायचं. आपण इथं 2 इटरेशन केले, आपल्याला 2 इटरेशन सांगितले होते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.